नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत ओरिओ केक। त्यासाठी आपण चॉकलेट फ्लेवर ओरिओचे बिस्किट आणि पार्ले गोल्डचे बिस्किट असे दोन मिक्स करून केक बनवणार आहोत। आता आपण हे सर्व बिस्किट बारीक करून घेऊ। बिस्किटचे क्रीम नाही काढले तरी चालेल। बिस्किट हे आपल्याला कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे। त्यात दूध वगैरे काहीच टाकायचं नाही। आपल्याला अशा प्रकारे हे बिस्किट बारीक करून घ्यायचे आहे। बिस्किट हे व्यवस्थित बारीक करायचे आहे। त्यात बिस्किटचे तुकडे राहिले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। पार्लेचे बिस्किट सुद्धा आपल्याला तसेच बारीक करून घ्यायचे आहे। हे सर्व बिस्किट आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे। आता आपण यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे। तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकतात, नाहीतर तुम्ही अर्धी वाटी साखर सुद्धा व्यवस्थित होते। ही साखर छान बारीक करून घ्यायची। नंतर बेकिंग पावडर अर्धा चम्मच टाकून द्यायची। आता हे सर्व सामग्री आपण एकत्र करून घ्यायची। छान मिक्स करून झाले की त्यानंतर यामध्ये दूध टाकून द्यायचे आहे। यासाठी आपल्याला 1.5 वाटी दूध लागणार आहे। आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। दूध हे हळूहळू टाकायचे। त्यामध्ये आपल्याला जास्त दूध लागत नाही, त्यासाठी आपल्याला हे कमी प्रमाणात दूध टाकायचे। ते हळूहळू मिक्स करायचे। हे मिश्रण जास्त पातळ व्हायला नको याची काळजी घ्यायची आणि आपल्याला दुधाचे प्रमाण हे व्यवस्थित टाकायचे आहे। तुम्ही बघू शकतात आपले मिश्रण छान झालेले आहे। अशा प्रकारे आपले मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। आता आपण हे मिश्रण केक पॅनमध्ये टाकून द्यायचे आहे। केक पॅन तयार करण्यासाठी आपल्याला केक पॅनला आधी तूप लावायचे आहे। तूप हे बिलकुल कमी प्रमाणात लावायचे। आता यावर आपण थोडा मैदा टाकून देऊ। नंतर आपण यावर आपलं तयार केलेलं बॅटर टाकून देऊ। आपले बॅटर हे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। नंतर आपण गॅसवर कुकर ठेवायचं। त्यावर आपल्याला छोटं स्टँड ठेवून द्यायचं आहे। त्यावर केक पॅन ठेवून द्यायचा। कुकरला आपल्याला झाकण लावायचं आहे। आपल्याला काळजी घ्यायची आहे की झाकणाला रबर आणि शिटी ही लावायची नाही। झाकण हे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहे। आता हे आपण 45 मिनिट बेक होऊ देऊ। नंतर बघू शकतात आपला केक व्यवस्थित झालेला आहे। आता आपण केकवर क्रीम तयार करून घेऊ। चॉकलेट क्रीम हे 2-3 डेअरी मिल्क आपल्याला हे अर्धा कप दूधमध्ये छान आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं, म्हणजे आपला क्रीम व्यवस्थित तयार होऊन जाईल। आता आपण हे डेकोरेशनसाठी चॉकलेट हे मेल्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकतात क्रीम छान तयार झालेलं आहे। आता आपण हे केकवर डेकोरेट करून घेऊ। नंतर आपल्याला केक हा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। तुम्हाला माझी केक रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।